UPT टेस्ट म्हणजे युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रेग्नन्सीचा जो पहिला महिना आहे तो खूप इम्पॉर्टंट असतो. का तर यामध्ये बाळाची वाढ सायलेंटली सुरू असते, त्यामुळे स्पेशल केअर इथं महत्वाची असते. सो हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर पूनम आणि आज आपण बघूयात की प्रेग्नन्सीच्या पहिल्या महिन्यात काय काळजी घ्यावी. तर मुद्दा क्रमांक 1, फॉलिक ऍसिड सप्लिमेंट घेणं. आता फॉलिक ऍसिड कशासाठी, तर सुरुवातीच्या महिन्यांमध्ये बाळाच्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे काय, मेंदू आणि मज्जातंतू असं मराठीत ज्याला आपण म्हणतो ती स्पायनल कॉर्ड, ह्यांच्या ग्रोथसाठी, ह्यांच्या डेव्हलपमेंटसाठी फॉलिक ऍसिड हे खूप इम्पॉर्टंट सप्लिमेंट आहे. हे कुठलेही डॉक्टर तुम्हाला स्टार्ट करून देतातच, त्यामुळे फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये सुरुवातीच्या महिन्यामध्ये फॉलिक ऍसिड स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट असतं. मुद्दा क्रमांक 2, हेल्दी डाएट घ्यायचे. आता हेल्दी डाएट मध्ये काय काय इन्क्लूड करायचंय की प्रोटीन्स, तुमचे फ्रुट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ड्राय फ्रुट्स, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करून घ्यायच्या आहेत. आणि मेन म्हणजे मिल्क, दूध आणि दुधाचे पदार्थ इन्क्लूड करायचे. दुधाला खूप महत्व आहे पहिल्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीच्या. सो प्रॉब्लेम काय होतं ना की प्रेग्नन्सीच्या स्टार्टिंगला नॉजिया, वॉमिटिंग, अॅनोरेक्झिया म्हणजे काही खावं वाटत नाही, मळमळ उलटी होते. त्यामुळं हे महत्वाचे कंटेंट बेबीच्या ग्रोथसाठी आपल्याला ते अन्न खाल्लं जात नाही. तर यावर सोल्युशन काय काढायचंय की सुरुवातीला उठल्या मळमळ होत असेल तर ड्राय काहीतरी सुरुवातीला खायचे. नाश्त्यासाठी कधी चहा, पोहे हे कॉम्बिनेशनच टाळायचे. ड्राय बिस्किट, ड्राय टोस्ट ऍसिडिटी कमी होण्यासाठी तुम्ही घ्यायचे. बाकी एकाच वेळी खूप सारं नाही खायचं. जर मळमळ जास्त होत असेल, खावं वाटत नसेल तर 2-2 तासांनी किंवा 2-3 तासांनी थोड्या वेळाने थोडं दिवसभर खात राहायचे, जेणेकरून न्यूट्रिशनल व्हॅल्यू पूर्ण होते आणि एकदम खूप लोडही येत नाही. नंबर 3, पाणी भरपूर घ्यायचंय. ऍडिक्वेट हायड्रेशन मेंटेन करायचंय. जर तुम्ही डिहायड्रेटेड असाल तर डिझीनेस, वीकनेस हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला जाणवणार आहे. आणि जर खूप पाणी पिलं जात नसेल तर सरबत, नारळ पाणी या सगळ्यांचा वापर करायचा आहे. फक्त बॉडी हायड्रेटेड राहिली पाहिजे, एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं. मुद्दा क्रमांक 4, रेस्टही भरपूर घ्यायचे. आता सुरुवातीला काय होतं की बॉडीमध्ये इंटरनल चेंजेस खूप सुरू असतात. प्रेग्नन्सी बनत असते, बाळाच्या वाढीसाठी सगळा ब्लड सप्लाय किंवा सगळी एनर्जी तिथे लावली जात असते. मग ओव्हरऑल डोळे जड होणं, खूप झोप येणं, एक्झर्शन वाटणं, थकवा वाटणं हे सुरुवातीचं प्रेग्नन्सीचं सिम्पटम झालं, कारण एनर्जी कमी पडतीये बॉडीला. मग अशा वेळी काय करायचंय की झोप व्यवस्थित घ्यायची आहे, आराम व्यवस्थित करायचा आहे, बॉडीला एक्झर्शन नाही करायचं. स्टार्टिंगला रेस्ट घेणं इम्पॉर्टंट आहे. मुद्दा क्रमांक 5, डॉक्टरांचं कन्सल्टेशन कधी डिले करायचं नाही. तुम्ही डॉक्टरांकडे गेले सुरुवातीला तर ते तुम्हाला सप्लिमेंट्स जसं की फॉलिक ऍसिड, गरज असेल तर आयर्न सप्लिमेंट्स वगैरे चालू करून देतात. बाकी ब्लड टेस्ट सजेस्ट करतात की सुरुवातीला ज्या पण ब्लड टेस्ट त्या सजेस्ट करतील ते कशासाठी असतात की सुरुवातीलाच काही इन्फेक्शन्स असतील, रक्त कमी असेल, या सगळ्या गोष्टी बघून त्यानुसार तुमच्या नीडनुसार तुम्हाला सप्लिमेंट चालू करून हेल्दी प्रेग्नन्सीसाठी ते लीड करून देतात. आता पहिली सोनोग्राफी शक्यतो प्रेग्नन्सीच्या 6व्या ते 8व्या आठवड्याच्या मध्ये पहिली सोनोग्राफी केली जाते. बाळ व्यवस्थित आहे का, बाळाचे हृदयाचे ठोके व्यवस्थित आहेत का हे बघण्यासाठी. बाकी डाएटरी चेंजेस सुद्धा डॉक्टर्स तुम्हाला सजेस्ट करतात, लाईफस्टाईल चेंजेस सजेस्ट करतात, त्यामुळे त्यांचं कन्सल्टेशन, त्यांची व्हिजिट डिले करायची नाही. मुद्दा क्रमांक 6, काय अवॉइड करायचे. स्मोकिंग, अल्कोहोल, जंक फूड, हेवी वेट लिफ्टिंग आणि सेल्फ मेडिकेशन या सगळ्या गोष्टी स्ट्रिक्टली अवॉइड करायच्या आहेत तुम्ही. बाकी नेक्स्ट मुद्दा आपला असेल की स्ट्रेस कमी ठेवणं. प्रेग्नन्सी इज व्हेरी ब्युटिफुल फेज इन युअर लाईफ. तुम्ही आसपासचं एन्व्हायरमेंट पॉझिटिव्ह, हेल्दी, मेंटल हेल्थ स्टेबल राहील, साऊंड स्लीप छान असेल तुमची, हेल्दी डाएट असेल, हेल्दी लाईफस्टाईल असेल, या सगळ्या गोष्टी इझिली मेंटेन करू शकता आणि त्या तुम्हाला करायच्या आहेत. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय की ब्लीडिंग, स्पॉटिंग, एक्सेसिव्ह ॲब्डॉमिनल पेन म्हणजे पोटात खूप दुखत असेल, खूप उलटी होत असेल, हे सगळे एक्स्ट्रीम साईन्स जर दिसत असतील तर त्वरित डॉक्टरांना व्हिजिट करायचंय.
इग्नोर करायचं नाहीये, स्वतःची काळजी घ्यायची. कारण बऱ्याच वेळा काय होतं की एक्स्ट्रीम पोटात दुखायला लागलं, खूप ब्लिडिंग सुरू झाली, तर ते मिस्ड अबॉर्शन किंवा अबॉर्शनचे सुरुवातीचे सायन्स असे असू शकतात. हेल्दी प्रेग्नन्सीसाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे, डिले करायचा नाहीये. तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी डॉक्टर पूनम, तुमची घरची गायनॅक. आणि हा, अशाच व्हिडिओसाठी कमेंट मात्र नक्की करा.